जयसिंगपुरातील वृक्षतोडीची सखोल चौकशी व्हावी, नगरपालिकेने केलेला पंचनामा संशयास्पद, मुबीन शौकत मुल्लांचा आरोप, शिरोळ तहसीलदारांना दिला निवेदन। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेने जयसिंगपूर महाविद्यालयात परिसरातील झालेल्या वृक्षतोडीचे प्रकरण धसाला लावले आहे। या संघटनेचे जिल्हा सचिव मुबीन शौकत मुल्ला यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन या प्रकरणात मोठा घोटाळा झाला आहे असा गंभीर आरोप केला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेने जयसिंगपूर महाविद्यालय परिसरातील झालेल्या वृक्षतोडीचे प्रकरण धसाला लावले आहे। या संघटनेचे जिल्हा सचिव मुबीन शौकत मुल्ला यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन या प्रकरणात मोठा घोटाळा झाला आहे असा गंभीर आरोप केला आहे। दरम्यान जयसिंगपूर महाविद्यालयाशी संवाद साधला असता प्रतिक्रिया मिळाली नाही। महानकर न्यूजसाठी शिरोळहून ऋषिकेश बावचे। आज माननीय तहसीलदार गजानन गुरव साहेबांना वृक्षतोडीची सविस्तर चौकशी व्हावी या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसनं निवेदन दिलेलं आहे। जयसिंगपूर कॉलेजमध्ये जे झालेली जे वृक्षतोडीची चौकशी याचं आम्हाला पत्र आलं होतं, 22,000 दंड केला होता, पण ते आम्हाला मान्य नाही। सागवानची जवळपास 15 ते 20 झाडं त्यातच होती आणि असे 38 झाडांची चौकशी सविस्तर लागलेली नाही। याची चौकशी सविस्तर व्हावी म्हणून आम्ही गुरव साहेबांना सांगितलं आणि गुरव साहेबांनी आश्वासन दिल्याप्रमाणे सामाजिकरण वनीकरण विभागाला तात्काळ कळवलेलं आहे आणि या झाडांची जी लाकडं आहेत ती लाकडं कुठल्या संघावर पडलेली आहेत याचीही चौकशी व्हावी। या झाडांच्या लाकडांची किंमत लाखांच्या हिशोबात जात असताना केवळ हजारांचा दंडात्मक कारवाई ही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसला मान्य नाही आणि लवकरच तात्काळ याच्यावर कारवाई व्हावी।